चला बादवड संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या लवकर. सामन्याला उशीर होत आहे, प्लीज विनंती असेल. फिल्डिंग सजलेली आहे, पंचही ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, फक्त आपली येण्याची बाकी आहे, तर विनंती असेल. चला नक्कीच जनमन सारंगाव या संघाचा उत्कृष्ट यष्टीरक्षक लहू पाटील यांनी या स्पर्धेला आणि एकता स्पोर्ट सारंगाव टीम ला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद लहू पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच झाडलाक मच्छिंद्र दादा घरात जय गावदेवी काटेई एक मजबूत टीम, मात्र इथे आदिती 11 न्यू तुफान पिंपळा संघासमोर पराभूत झाली. असं मित्रांनो क्रिकेट आहे. आपण जाऊया चालू सामन्याकडे आणि ऐकूया गोरसेचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र मनोज ठाकरे आणि आज समोरच्या कक्षामधून चिकणे सरांचे छोटे बंधू योगेश चिकणे सर या तिसऱ्या रजनीमध्ये इथे उपलब्ध झालेत. दुसरी रजनी आहे. नक्कीच सामन्याला सुरुवात होते आणि सलामी जोडी आलेली आहे. जगदीश नाईक आणि सुभाष गुरु नाईक आहे. 12वा खेळाडू पाठवा जगदीशजी नाईक. जोशी साहेब मुसाभाई आपला 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण पाठवायचा लगेच. बलदेव जोशी संघ नाईक त्वरित द्या आपण. यस वेलकम पवनपुत्र वडपे. जीवन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. स्ट्राईक एंडला जगदीश नाईक, गोलंदाज आपण पाहतोय पप्पू. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय स्क्वेअर कव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त जरूर झाली होती, परंतु अतिशय स्लो गतीने आपण पाहतोय की चेंडू हाताला गेला होता. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला फेकून दिला सीमा रेषे बाहेर. पंचांचा काय शर्त पाहूया. चौकार. राजा तू
माननीय बजरंगजी पाटील साहेब बघत आहेत. त्यांनी आपल्या गावासाठी अर्थात सारंगाव टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आयोजन नियोजनासाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. साहेब, आपल्या ही भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा चाचणी स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं षटक कंप्लीट केलं पप्पू याने, कारण आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या आहेत. जोशी 11 भादवड ए संघासमोर एक चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. पाहूया डावाला इथनं कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू आणि आपण पाहिले तर जगदीश नाईक. पाहूया कशा प्रकारे खेळ करतायत. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही आहे. निर्धावची या ठिकाणी पुन्हा एकदा सांगता होते. आतापर्यंत आपण पाहतो की 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस मात्र उडवलाय. काय घडते पाहूया. तोलून मापून मारलेला हा पाहता आपण बिग ब्लास्ट षटकार. बंबई से आया मेरा क्या बात आहे. आज पिंटू फुल फॉर्म मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये जगदीश नाईकने सुरुवात केली होती. इथं मात्र पिंटू याने पाहतोय आपण दे धक्का, धक्क्यावर धक्का देत आहेत. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. बट पाहूया काय घडतंय. या ठिकाणी आपण पाहतोय की मौका भी दिया और छक्का भी दिया.
सरीने धावा धाव फलकावरती जमा केलेत. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा मानस धरला गेला आहे. काय घडतं पाहूया. आणि इथेही जीवनदान दिलं जात आहे. रजनीश क्रिकेट स्पर्धा आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा झेल सुटलं जात आहे. एक्स्ट्रा पॉवर एक्स्ट्रा एनर्जी जी असते ना ती कुठेतरी असं रंग दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 2-41. पिंटो ऑन फायर. आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर मारा व्हाईट बॉल. बेचाळीस. बरोबर आहे. आपला प्रमोद पाटील तर नेहमी बोलत असतोय की कोकवा कोकवी चालू केले पिंटू यांनी. गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरून ठेवले. कुठं टाकू बोल, कुठं पण टाक, मी मारीन. पण आता फसलाय वाटतं. नाही फसणार नाही, सोडली. बॉलर करील ते काय करील. आणि ही फेकाफेकी. 2 धावा. या एकूण धावा किती या चेंडूवरती? 2च. धावसंख्या पाहतोय 44. कॅच घ्यायची नाही असं ठरवले सगळ्यावेळी. षटकार लागला तरी चालेल पण कॅच पकडायची नाही. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची एवन जोडी नक्कीच आमचे साऊंड किंग दीपा म्हात्रे आणि जगदीश पाटील. मैदानामध्ये शेवटचं ओव्हर आहे कोकवा कोकवीच. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. धावसंख्या 45 या अंकावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतोय हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. 46 धावा धावफलकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती नितेश याच्या माध्यमातून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या वेळेस उडवलाय. जेवणामध्ये इथं का अजून एक झेल सोडला जातोय. क्या बात है, तुम मारो हम छोडेंगे. आणि काय घडते पाहूया पंचांच्या माध्यमातून. यस, मौका भी दिया और छक्का भी दिया. पिंटूला मदत करतायत. अजून वेळ असती तर 50 झाली असती. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 52 आणि 37 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढील चेंडू. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने जातोय तरी सुटला जातोय. यस, बालों में जेल और हाथों में तेल लगा के आए हैं. एक धाव. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 53. 54 धावेचं लक्ष ठेवलेलं आहे या ठिकाणी. रोज आते हैं इस उम्मीद में आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. हॅलो. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53-54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे या ठिकाणी. पाहूया जोशी 11 भादवड संघाला विनंती आपण या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बंदरावरती काल्हेर वर्सेस पवनपुत्र वडपे या संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. तर विनंती असेल चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करून घेऊ. नक्की चाचणी स्पर्धा 2025 ची आजची दुसरी रचनी आहे आणि शेवटचा सामना बंदरा मारुती काल्हेर आणि पवन पुत्र वडपे. चला मुकेश पाटील, नाणेफेकीसाठी आपण नाणेफेकी कक्षामध्ये पोचायचं आहे.
नक्कीच आमचे जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ चे मालक दिलीप मोरे आणि ईश्वर मामा. या ठिकाणी कॉलिंग दिली जाते बंदरावर्ती काल्हेर संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून. काटा असं कॉलिंग दिलेलं आहे, पाहूया काय येत आहे. यस, वडपे संघाच्या बाजूने कॉलिंग लागलेला आहे. आपला निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय नाण्यापैकी जे कॉल आहे ते पवनपुत्र वडपे संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या प्लीज, विनंती असेल. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, थँक यू कल डीजे. जीतेंगे परसों जीतेंगे, रोज हारते हैं. आलेले आहेत जानमान सारंगाव टीम साठी. सारंगावचे उद्योगपती मदन मामा, त्यानंतर फुलाजी पाटील DS ग्रुप, सुरेश पाटील आणि कपिल पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि एकता स्पोर्ट सारंगाव टीम ला शुभेच्छा. धन्यवाद डीजे. थँक्यू. चला चला, आपण लगेच या. फलंदाजांना विनंती आहे. मनीष पाटील सारंगाव यांच्याकडून देखील दुखापतग्रस्त झालाय. नक्कीच फिल्डिंग खूप चांगली केली आणि त्याच्यामुळे दुखापत झाले असेल असं. चला, धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये 54 आणि आमचे ईश्वर मामा आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत. आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच एकता स्पोर्ट सारंगाव संघाचे सिनियर खेळाडू आहेत. जाऊया आपण ऐकूया मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून चालू सामन्याचं दुसरं सत्र. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. पप्पू स्ट्राईक एंडला पाहतोय, नॉक एंडला हनुमान. गोलंदाजी धुरा जगदीश नाईक यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. पाहून पाहतोय 54 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूंमध्ये बनवायचं. तर पाहूया काय होतंय, काय घडतंय. येणारा काल सांगून जाईल. पहिला गेम ऑन. यावेळेस पाहू शकता आपण पहिल्याच बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही आहे. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोअरचा मारा ठेवला होता.
स्क्वेअर लेग अंबरच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. जोशी 11 भादवड ए संघाने आपण पाहिली तर चांगली फलंदाजी केली. आकर्षण केंद्रबिंदू ठरला गेला पिंटू. जेवढं जीवनदान दिलं तेवढं चक्क मारलं आपण जर पाहिलं तर. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. इथं हवेमध्ये बॉल होता, सेफ लँडिंग पाहायला मिळते. एकच रन घेतली जाते एका राणाने. धावसंख्या धापलकावरती. इथं मात्र ओव्हरथ्रो झालेला आहे. पाहूया पंच काय इशारा देत आहेत. अजून एक धाव कंप्लीट झाली. पुन्हा एकदा ट्राय केलं, तीही धाव कंप्लीट झाली. म्हणजे या चेंडूवरती 3 धावा. चौकार या 4 धावा. पुढे चेंडू. यावेळेस चांगला फटका खेळला गेला आहे. पाहूया ऑन साइडला उचलला जाईल. मागणी केली दुसऱ्या रनाची आणि पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 11 या अंकावरती. बघा 13.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत, त्यातल्या 11 बनलेले आहेत. पुढे चेंडू. यावेळेस पुन्हा एक धाव साइडला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं, बट आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जशाच तशी मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा धावफलकावरती. कारण 13.50च्या सरासरीने डावाला सुरुवात झाली तेव्हा धावसंख्या बनवायची होती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला, 13 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे जी गरज आहे त्याची पूर्तता फलंदाजाने या ठिकाणी केलेली आहे. अजून 41 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जमिनीची बाजू अजून कुठल्या प्रकारचा विकेट पडलेला नाही आहे. रणजित गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. पुढे चेंडू. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 13. 41 धावांची आवश्यकता. 17 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुढे चेंडू. यावेळेस पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही या 2 षटकामध्ये 2 चेंडू रणजित याने हाताळले चांगल्या प्रकारे. 54 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बरोबर बनल्या होत्या, परंतु इथं मात्र तो ब्रेक लागला गेला आहे. आता मात्र आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट केली. प्रेशर टाकला गेला आहे. दुसऱ्या धावेची मागणी आणि आता मात्र ती पूर्ण होताना पाहायला मिळते. यानंतर आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळाला या ठिकाणी. बंद्राप्रती काल्हेर आणि पवनपुत्र वरपे ही मॅच. यावेळेस पाहूया. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय आणि या ठिकाणी पण पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आमचं ठरलंय आम्हाला कधी आउट व्हायचं आहे. त्यामुळे धावतायत अखेरकार फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात.
यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू होता, बट एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते पिंटू यांच्या माध्यमातून. इथं मात्र आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि काय घडतं पाहूया. या दोन धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 26. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाज बाद होते बोल्डच्या स्वरूपात. यावेळेस उडवला जरूर आहे चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. दुसरा प्रयत्न तिसरा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु चेंडू मात्र धरतीला दान झाला. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 31 धावा धावफलकावरती. भालचंद चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 2 धावा इथेही कंप्लीट होत आहेत. 33 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा घेतली होती पाहूया, परंतु शॉट फायनलिंगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि कलेक्ट करतोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 20 धावाची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका आहे, पण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं. 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आलेले आहे. 37 धावा धावफलकावरती. यस कैलास मामा यांनी चांगली फिल्डिंग केली.
त्याची दाद देत असताना सन्मान्य दिलीप मोरे आणि आमचे परममित्र कालीराम केनी सर त्यांना खरोखर दाद देत आहेत.